नमस्कार मित्रांनो, पाठराखीने मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता जेव्हा प्राजक्ता मात्र आता तेथे आलेली आहे की जेव्हा आता हा आलोक बाहेर वैद्यवानच्या दवाखान्यामध्ये आलेला असतो आणि तेथे त्यांच्या त्या रूममध्ये आल्यावर सगळे काही आता त्या बरण्या वगैरे आहेत, ती पावडर, सगळे काही आयुर्वेदिक औषध तो चेक करत असतो, ती डायरी वगैरे बघतो आणि प्राजक्ता समोर येते। प्राजक्ताच्या समोर मात्र आता ती लाल जी काही औषधाची बॉटल आहे तर ती समोर ठेवलेली असते। प्राजक्ताला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो। तिला असं वाटतं की आता जर ही लाल बाटलीकडे मात्र आता हा आलोकचा जो काही लक्ष आहे तर ते गेले आणि एकतर त्याला लाल रंगाची किती ॲलर्जी आहे आणि किती त्याला राग आहे हे आता तिला माहिती असतं, म्हणून ती आता धक्क्याने पाहत असते। बिचारी आता खूप घाबरते आणि तेवढ्यात मात्र आता लगेच रागाने आलोक ती बरणी उचलतो आणि विचारतो की हा लाल रंग इथे का आहे आणि हे सगळं तू मुद्दाम केलं ना, असं म्हणतो। हे सगळं तू मुद्दाम करते आणि मला असं चिडायला भाग पाडतेस आणि म्हणूनच मला तुझा चेहरा पाहायचा नाही, असे जोरात ओरडतो आणि ती बरणी रागाने फेकून देतो। तेव्हा ती बरणी फुटलेली असते। प्राजक्ताला खूप मोठा धक्का बसतो। ती घाबरतच आपले कान दोन्ही बंद करते आणि रागाने मात्र आलोक इकडे तिकडे वस्तू फेकून द्यायला सुरुवात करतो। प्राजक्ता बघूनच असते आता आलोक इकडे तिकडे वस्तू फेकून देत असतो आणि भाग्य आणि वैद्यभाऊ धावतच येतात बाहेर आणि काय झालं असं विचारतात आणि तेवढ्यात मात्र आलोक रागाने आता जेव्हा त्या वस्तू फेकून देत असतो आणि तेवढ्यात मात्र आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसलेला असतो। सगळेजण पाहत असतात। भाग्याला तर धक्काच बसतो। भाग्य म्हणते की नक्की काय झालं असेल, तेव्हा तो रागाने बघतो आणि रागानेच म्हणतो की प्राजक्ता, आय हेट यू। आता हे प्राजक्ताने बघितलेलं स्वप्न असतं, परंतु आता जेव्हा ती डोळे उघडते आणि डोळे उघडून जेव्हा बघते तर तेव्हा आलोक शांत असतो, आता बघत असतो आणि तेवढ्यात मात्र आता वैद्यभाऊ आणि भाग्य सुद्धा बाहेरच आलेले आहेत आणि आलोक एकदम शांत असतो, काही झालेलं नसतं। आणि जेव्हा मात्र आता प्राजक्ता पुढे येते, आलोक शांत आहे ती पाहते, तेव्हा तिला आनंद होतो आणि तेव्हा ती म्हणते की मामा मात्र आयुर्वेदावर जे काही पुस्तक लिहितो ना तर तेच पुस्तक आहे, अगदी छान आणि सुंदर लिहितोय। मामाची एकदम जुनी सवय आहे आणि त्याला जे काही अनुभव येतात ना तर ते निरीक्षण करून मात्र तो त्यामध्ये सर्व काही लिहून ठेवतो आणि आता अगदी आलोकला शांत करत ती बोलत मात्र आता ती जी काही आहे तर ती बरणी वगैरे आहे ना तर ती आपल्या पदराच्या आड लपवते, जेणेकरून आता त्या बरणीकडे म्हणजे त्या लाल रंगाकडे आलोकचं लक्ष जाऊ नये यासाठी बरोबर ती काळजी घेते आणि लगेच ती बरणी आता लपून ती मात्र दुसरी डायरी दाखवते आणि म्हणते की हे बघा, मामाने आयुर्वेदावर लिहिलेलं, आता हे दुसरं। तेव्हा मात्र आता तो डायरी पाहत असतो तर तोपर्यंत आता ह्या प्राजक्ताने आता ती बरणी आहे तर ती आपल्या पदराच्या आड लपवलेली असते। तिचा जीव पूर्णपणे धाकधूक करत असतो आणि तेव्हा मात्र आता लगेच आलोक आता हे सर्व काही बघतो आणि म्हणतो किती सुंदर असं अक्षर आहे वैद्यभावांचं आणि तेवढ्यात प्राजक्ता म्हणते की मी आलेच, कारण तिला ती बरणी घेऊन तिकडे बाजूला जायचं असतं आणि ती बाजूला बरणी लपवायची असते, म्हणून तिचा जीव अगदी धाकधूक होत असतो आणि घाईने मात्र ती बरणी लपवत पुढे येते आणि ती बरणी घेऊन आता ती मागे पुढे बघत येत असते आणि तेवढ्यात आतमध्ये आता ही तृप्ती प्रीतीला म्हणत असते की आता आपण तर नातेवाईक होणार आहोत, वरचेवर मात्र आपली भेट तर होतच राहणार आणि तेवढ्यात आता ह्या तृप्तीचं लक्ष मात्र प्राजूवर जातं। ती म्हणते की प्राजू, अगं काय हे चूर्ण घेऊन तू कुठे चाललीस आणि काय झालं, तुला बरं वाटत नाही का म्हणून तू आता इतकी लपून छपून चाललेली आहे। तेव्हा प्राजक्ता म्हणते की नाही ग वहिनी। आणि तेव्हा सगळेजण प्राजक्ताकडे बघतात तर आता चारुलता विचारते की प्राजू, काही होतं काय तुला, काय होतं नक्की? सुलक्षणा, अंबिका आता ह्या सगळेजणी मात्र उठून उभे राहतात आणि सगळेजणी प्राजक्ताकडे बघत आहे आणि तेवढ्यात आजी म्हणते की अरे देवा, आजच्या दिवशी तुझी तब्येत बिघडली का? तेव्हा लगेच आता सुलक्षणा म्हणते की आजी, अहो तिला नाही तर मलाच थोडासा पित्ताचा त्रास होतोय। आता सुलक्षणाला माहिती असतं की नक्की प्राजक्ता हे सर्व का करते, सकाळपासून मला त्रास होत आहे आणि तेवढ्यात तृप्ती म्हणते की मोठी आई, अहो ही गोष्ट आम्हाला कशी माहिती नाही, तुम्ही आम्हाला तर काहीच म्हणलं नाही। आणि तेवढ्यात आता अंबिका सावरून घेते। अंबिका म्हणते की कुणाला सांगत बसायला आता त्यांच्याकडे तेवढा वेळच कुठे आहे। तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की हो ना, इथे बसून मात्र मगाशी मी प्राजक्ताला तेच सांगत होते आणि तेव्हा ती मला म्हणाली की वैद्यभावांकडे एक काहीतरी पित्तावर चूर्ण आहे आणि तेव्हा ती आणण्यासाठी गेली असेल आणि म्हणून ते चूर्ण आणायलाच ती गेली होती। आता सुलक्षणा बरोबर तिला सावरून घेते। हो ना प्राजक्ता, असं सगळ्यांच्या समोर विचारते। तेव्हा प्राजक्ताला काय बोलावं तेच काही कळत नसतं। वैद्यभाव समोर येतात। प्राजक्ता हो हो करत असते आणि तेवढ्यात वैद्यभाव समोर येतात आणि होच म्हणतात आणि पित्तासाठी मात्र हेच चूर्ण मी देत असतो, अगदी पित्ताशयाचं आहे आणि फक्त एकच चमचा घ्या, अर्ध्या तासामध्ये तुम्हाला बरं वाटेल।
आणि तो चारोकून तो चमचा घेतो आणि हे चूर्ण आहे तर ते दिवसातून 3 वेळेस घ्यायचं असं समजावून सांगतो आणि 1 चमचा जरी घेतलं तर लगेच फरक पडतो. तेव्हा सुलोचना म्हणते की नाही हो, खरंच याची गरज नाही, राहून द्या. वैद्यभाऊ म्हणतात की अहो खरंच माझं ऐका, तुम्ही घ्या फक्त 1 चमचा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. साखरपुडा होईपर्यंत तुम्ही अगदी व्यवस्थित असाल. तेव्हा सुलोचना म्हणते की अहो, आणि आता सगळ्यांच्या समोर शेवटी सुलोचनाला घ्यावंच लागतं आणि तो चमचाभर आता सुलोचना म्हणजे चमचा भरून घेते आणि प्राजक्ताकडे बघत शेवटी ते चूर्ण मात्र आता सुलोचनाला खावं लागतं. सगळ्यांच्या आता तोंड असे वाकडे होत असतात कारण ते खूप कडवट असतं आणि सुलोचना खाते तेव्हा सगळेजण आता हसत असतात. शेवटी सुलोचनाला आता 1 चमचा चूर्ण खावंच लागतं. अंबिका सुद्धा खूप हसत असते आणि आता ही प्रीती तर डोक्याला हातच लावून बसलेली असते आणि त्यानंतर आता सुलोचनाच हसायला सुरुवात करते. आता मात्र प्राजक्ता घाईने तांब्या भरलेला असतो, तो तांब्यावर पाणी घेते आणि घाईने सुलोचनाला देते पिण्यासाठी. आणि तेवढ्यात मात्र पाणी पिल्यानंतर सुलोचना म्हणते की प्राजक्ता बघितलंस का, तुझ्यासाठी आणि आलोकसाठी मी माझं तोंड कडू करायला सुद्धा तयार आहे आणि मला माहिती आहे की हा कडवटपणा फार दिवस नाही राहणार. तुझ्या आणि आलोकच्या नात्याचं सुद्धा हे असंच आहे. आता कडवटपणा असेल पण काही दिवसांनी तू नक्कीच दूर होईल. आणि आता मात्र प्राजक्ता पाहत असते आणि सुलोचना तिच्याकडे आणि तेवढ्यात गुरुजी म्हणतात की सासूने होणाऱ्या सुनेची ओटी भरून घ्यावी. तेवढ्यात मात्र तृप्ती म्हणते की हो हो चला चला. सुलोचना म्हणते की हो हो. तेव्हा सुलोचना प्राजक्ताला म्हणते की तोंड माझं कडू झालेलं आहे पण आता तुझं आणि आलोकचं तोंड गोड होणार आहे याचा मला खूप आनंद आहे आणि चल असे म्हणून आता सुलोचना आता प्राजक्ताची ओटी भरायला बसते. तेव्हा प्राजक्ता खुश होत तिच्याकडे अगदी मस्त बघत असते. प्राजक्ता पाटावर बसते आणि जी साडी मात्र आणलेली आहे तर ती साडी आता सुलोचना म्हणते की साडी तुझ्यासाठी. सगळेजण साडीकडे पाहत असतात, सुंदर साडी असते आणि आता एक मस्त हार देते आणि म्हणते की हा दागिना मला माझ्या आईंनी म्हणजे लग्नात दिलेला होता, माझ्या सासूबाईंनी, आणि आता मात्र आज मी तुला तो देत आहे. आता दागिने वगैरे बघून तृप्तीचे तर होसच उडतात आणि प्रीतीचे सुद्धा. दोघी मात्र शॉक होऊनच बघत असतात. त्यानंतर आता सुलोचना म्हणते की तिला तिच्या आईने दिला होता, म्हणजे माझ्या आईने मला दिला आणि आता तिच्या आईने तिला दिलेला होता आणि जर मी ठरवलं होतं मला जर मुलगी झाली तर हा दागिना मी माझ्या मुलीला देईल, पण देवाने मला मात्र 2 मुलं दिली, आरव आणि आलोक, आणि आता तूच माझी मुलगी आहे म्हणून एका आईकडून तिच्या लेकीसाठी ही खास भेट. सगळ्यांना खूप आनंद होतो. सुलोचना आता प्राजक्ताची किती काळजी घेत आहे हे मात्र आता वैद्यभाऊ बघून त्यांचे डोळे भरून येतात. चारुलताला सुद्धा खूप आनंद होतो परंतु आजीचा चेहरा मात्र तेवढा पडलेला असतो. तृप्ती आणि आता ही प्रीती यांचा खूप जळफाट होत असतो कारण तो हार बघून त्यांचे डोळेच फिरतात. आणि तेवढ्यात वैद्यभाऊ डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणतात की सुलोचना मॅडम, आई विना वाढलेली पोर आहे, तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही तिला आईची. आणि आता पुढचं बोलण्या अगोदर वैद्यभाऊंचे डोळे भरून येतात आणि सगळ्यांचे डोळे भरून येतात. त्यानंतर भाग्या खुशच म्हणते की चला आता सगळ्यांना हसवण्यासाठी म्हणते की आपण सासू सुनेचा आणि परत म्हणते की आई आणि मुलीचा फोटो काढूया. भाग्या खुशच त्यांचा मस्त फोटो काढते. त्यानंतर आलोक मात्र आता इकडे वैद्यभाऊंच्या डायऱ्याच वाचत असतो आणि तेवढ्यात वैद्यभाऊ तिथे येतात आणि म्हणतात की काय आलोकराव, तर आता आलोक म्हणतो की सॉरी. तर वैद्यभाऊ म्हणते की नाही हो, काही हरकत नाही, तुम्ही बघू शकता. आणि काय झालं आलोकराव, तुम्ही आत बसून कंटाळलात का, कारण बराच वेळ झाला तुम्ही बाहेर रमलेला आहात म्हणून विचारतो. तेव्हा आता आलोक पुन्हा म्हणत आहे की तुम्ही ही जे काही पेशंट विषयीची निरीक्षणं दिलेली आहे ना तर तीच वाचत बसलोय. आणि आता मात्र तुम्ही बघा यामध्ये असं लिहिलेलं आहे की एका पेशंटला बाहेरून पायाला असं अपुरळ वगैरे आलेलं होतं परंतु त्याच्यामध्ये आता हे सगळं काही त्याच्या आतमध्ये असणाऱ्या बॉडीमधील टॉक्सिक ऍसिडमुळे झालं होतं. आणि हे तुम्हाला कसं समजलं असेल. किंवा वैद्यभाऊ म्हणतात की कारण कसं आहे की बरेच दिवसापासून हा पेशंट ही समस्या घेऊन जगत होता आणि त्याच्या शरीरातील तुम्ही जे काही म्हणतात ना तसे ऍसिड वाढलेलं होतं आणि आम्ही त्याला विषारी आम्ल असं म्हणतो. आणि ही विषारी आता जे काही आम्ल आहे तर ते वाढण्याचे अनेक असे कारण असतात, म्हणजे वेळेत न खाणं, काही योग्य वेळ नसणं खाण्याची, तेलकट खाणं, अगदी तिखट खाणं, या सगळ्या सवयी मात्र मी त्याला बदलण्यासाठी सांगितल्या होत्या. आणि काही आठवड्यात तो बरा झाला, त्याच्या पायावरचं ते सगळं काही व्रण वगैरे निघून गेलेत. आणि आलोक म्हणतो की तुम्ही पेशंटला बघितलं नक्की सांगू शकतात की नक्की पेशंटला काय झालेलं आहे आणि तो कसा बरा होऊ शकतो. तेव्हा लगेच वैद्यभाऊ म्हणतात की हो ना, कारण मी असे अनेक पेशंट आता अनुभवाने बघितलेले आहेत आणि यामध्ये आता 35% लोकांचे आजार आहे तर त्यांच्या सवयीमुळे येत असतात आणि ह्या सवय एकदा बदलल्या की आपोआप पेशंट मात्र बरे होतात. तेव्हा लगेच आता आलोक म्हणतो की मला तर समजलं की तुम्ही आता इतकं सर्व काही करतात, पेशंटला बरं वगैरे करतात, परंतु पेशंटकडून 1 रुपया सुद्धा तुम्ही घेत नसता. आणि तेवढ्यात मात्र आता जो काही वैद्यभाऊंची आता पेशंटची सेवा ही ईश्वर सेवा मानून ते करतात. तो बोर्ड आहे तर तो वाचलेला आहे तुम्ही आलोक सर असं वाटतं म्हणून ते खुशून हसतात आणि म्हणतात की हे बघा आलोकरावजी कसं आहे की रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे आणि मी खरंच यामध्ये मला आनंद वाटतो की मी ईश्वर सेवा करत आहे. कारण निरपेक्ष भावनाने जे काही काम केलेलं असतं ते तुम्हाला समाधान देत असतं.
असतं आणि त्यापेक्षा मात्र जगात कोणतंही दुसरं मोठं सुख नसतं. आणि त्यानंतर मात्र सुलोचना आता प्राजक्ताला बाहेर म्हणत असते की एका आईसाठीच जगातील सगळ्यात मोठं सुख कोणतं आहे माहिती आहे का? एका आईला मात्र तिच्या मनासारखी सून मिळणं. आणि एकदा की तिला तिच्या मनासारखी सून मिळाली, तिला माहिती असतं की ती तिच्या मुलावर प्रेम करेल, त्याला सांभाळेल आणि घर सांभाळेल म्हणून. आणि प्राजक्ता तुझ्यामुळे मात्र आज मला हे जगातील सगळ्यात मोठं सुख अनुभवायला मिळालेलं आहे म्हणून सुलोचना प्राजक्ताचं कौतुक करत आहे. प्राजक्ता फक्त खुश होत आता सुलोचनाकडे बघून हसते. सगळ्यांना आनंद होतो. तृप्ती आणि प्रीती तर अगदी कुजबुज करत एकमेकीकडे पाहतच असतात. आणि तृप्तीला मात्र आता म्हणजे ह्या प्रीतीशी बोलण्याचा नादच लागलेला असतो, परंतु प्रीती तिच्याकडे रागाने पाहत असते. नंतर गुरुजी म्हणतात की चला पुढच्या विधींना सुरुवात करूयात, मुलाला बोलवा बरं लवकर. आणि तेवढ्यात प्रीती म्हणते की हो मी आलो, भाऊजींना बोलून आणते. आणि तर लगेच तृप्ती म्हणते की मी पण येते तुझ्यासोबत. आणि चल असं म्हणून ते दोघी जायला निघतात. तर सुलोचना म्हणते की थांबा, कारण सुलोचनाला माहिती असतं आता हे दोघी कशा आहेत. आणि तेवढे श्रेयस म्हणतो की मोठी आई काय झालं, बोलून दे ना आलोकला, पुढच्या विधींना उशीर होतोय. तेव्हा सुलोचना आपल्या मनात म्हणते आता नक्की आलोकला काय सांगायचं, जर त्याला येथे विधीला बसवलं तर त्याला संशय येऊ शकतो. तेव्हा आता प्राजक्ता सुलोचनाकडे बघत आपल्या मनात म्हणते की देवा इथून पुढे साथ दिलेली आहे, आता यापुढे सुद्धा मात्र तू सगळं काही सावरून घे, सगळं काही अगदी व्यवस्थित होऊन दे. म्हणून ती सुद्धा आता देवाला प्रार्थना करते. आता वैद्यभाऊ आलोकशी गप्पा करत आहे आणि गप्पा करत आता ते सांगत आहे. तेवढ्यात अंबिका बाहेर येते आणि एका पेशंटबद्दल सांगत असतात. वैद्यभाऊ म्हणतात की माझा एक पेशंट होता, त्याला झोप येत नव्हती आणि त्याने मला झोपेबद्दल विचारलं. त्यानंतर मी त्याला विचारलं की तुझी नक्की समस्या काय आहे, झोप येत नाही म्हणजे महत्वाचं कारण काय आहे. तेव्हा मात्र आता मी विचारलं की नक्की काय झालं असेल. तेव्हा तो म्हटला की माझं लग्न झालेलं नाही म्हणून मला झोप येत नाही. आणि सुलोचना मात्र आता ही सर्व तिथे ऐकत असते. आणि आता मात्र लगेच वैद्यभाऊ हसतात. वैद्यभाऊ म्हणतात की मी त्याला काय म्हटलं असेल की येथे फक्त माझ्याकडे बरण्यातील औषध असतात, मुली नाही. तेव्हा आलोक खूप छान हसत असतो आलोकला. आणि वैद्यभाऊंना मात्र आता इतकं एकमेकांशी छान असे गप्पा करताना बघत मात्र आता लगेच सुलोचना आणि अंबिका पाहूनच असतात. सुलोचना खुश होत अंबिका विचारत असते की तू सुद्धा तेच बघते की मी जे बघत आहे तर ते तुला सुद्धा तेच दिसतं ना. आता अंबिका खुश होत म्हणते की मला मात्र आलोक मनापासून हसताना दिसत आहे. सुलोचना म्हणते की अंबिका माझा विश्वासच बसत नाही, मला चिमटा काढ, हा खरंच माझा आलोक आहे का. आणि तेवढ्यात मात्र अंबिका म्हणते की जाऊबाई आणि हे सगळं खरं आहे, कधी आपल्या घराबाहेर न पडणारा आलोक मात्र आज पहिल्यांदा इतकं कुणाच्या तरी बरोबर इतका छान गप्पा करत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर मात्र तो आनंद किती दिसत आहे. तेव्हा सुलोचना आणि अंबिका दोघी इतक्या खुश झालेल्या आलोकला इतकं खुश बघून. आणि तेवढ्यात वैद्यभाऊ त्या दोघींना पाहतात आणि उठून त्या दोघींजवळ येतात. आणि आता ते दोघंही म्हणतात म्हणजे वैद्यभाऊ म्हणतात की माफ करा, आम्ही दोघंही गप्पामध्ये खूप रमलो होतो आणि आता येण्याचं लक्षातच राहिलं नाही असे म्हणतात. आणि आता वैद्यभाऊ आलोकरावांना म्हणतात की एकदा वेळ काढून तुम्ही निवांत या, आपण छान गप्पा करूयात. आलोक वैद्यभाऊंना म्हणतो की आहो तुम्ही मला आलोकराव का म्हणतात, प्लीज मला आवाजावं घालू नका हो, मी खरंच तुमच्यापेक्षा खूपच लहान आहे वयाने. तेव्हा लगेच आता वैद्यभाऊ म्हणतात की तुम्ही जरी वयाने लहान असताल पण तरी सुद्धा कर्तृत्वाने खूप मोठे आहात आणि शिवाय तुमचा तो मान आहे. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर सुलोचना आणि अंबिका दोघे घाबरूनच असतात. आता नक्की वैद्यभाऊ जे काही बोलत आहे आणि वैद्यभाऊ मात्र आता खरं काय आहे ते बोलून जर गेले तर आलोक कसं रिॲक्ट होऊ शकतो, म्हणून मात्र आता ते दोघी घाबरूनच असतात. तेव्हा सुलोचना म्हणते की हो ना, अहो हे बघा वैद्यभाऊ, आलोक एकदम बरोबर बोलत आहे, तुम्ही मात्र आता त्याला आलोकच म्हणा. त्यावरती वैद्यभाऊ म्हणतात की अहो असं कसं, आमच्याकडे खरंच ती प्रथा नाही, माझी सासरे सुद्धा मला अहो चंद्रशेखरराव असं म्हणायचे आणि माझ्या सासूबाई तर. आणि तेवढ्यात मात्र आता सुलोचना म्हणते की तुमच्या सासूबाई तुम्हाला बोलवतात हेच सांगायला आले होते. आता मुद्दाम सुलोचना आता मुद्दाम असं बोलते. आता वैद्यभाऊ म्हणतात की ठीक आहे चला मग आतमध्ये. आणि परत चला असं जेव्हा म्हणतात आणि परत म्हणतात की चल आलोक चल, आपण ज्याच्यासाठी आलो ना ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर मात्र असं सगळेजण आतमध्ये येतात आणि वैद्यभाऊ आणि ते सगळेजण आतमध्ये आल्यानंतर आता गुरुजी मात्र वैद्यभाऊंना म्हणतात की कुलदेवतेला अगोदर साकडं घाला, मग जे काही पुढची विधी आहे तर त्याला आपण सुरुवात करूयात. तर वैद्यभाऊ म्हणतात की ठीक आहे. तेव्हा आता वैद्यभाऊ आणि बाकी सगळेच जण मात्र कुलदेवतेला हात जोडून प्रार्थना करतात. वैद्यभाऊ म्हणतात की आज मात्र आमच्या आयुष्यातील एक सगळ्यांच्या सुखाचा आणि आनंदाचा क्षण आहे. आणि तेवढं सुलोचना विचारते की काय वैद्यभाऊ मात्र तू देवाला साकडं म्हणजे मी घातलं तर चालेल का ह्या देवाला. आता सगळेजण सुलोचनाकडे पाहत असतात की नक्की सुलोचना मॅम असं का म्हणतात.
त्यावरती सुलोचना मॅम म्हणतात की काही हरकत नाही, तुम्ही घालू शकता. आणि तेवढ्याच सुलोचना मॅम आलोकला म्हणतात की अरे बाळा, तू मागे का उभा आहे, ये ना पुढे जरा. आणि तेव्हा आता आलोक पुढे येतो आणि आलोक आता सुलोचनाच्या जवळ येऊन उभा राहतो. आणि आता मात्र सुलोचना मॅम मात्र आता देवाला हात जोडते आणि म्हणते की आजच्या ह्या प्रसंगी मात्र देवा, तुझे शुभ आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. आज मात्र एका नवीन आयुष्याचा श्री गणेशा होतोय आणि आज मात्र आम्ही दोन्ही कुटुंब तुझ्यासमोर हात जोडून उभे आहोत. माझ्या नातवंडामुळे मात्र प्राजक्ता आमच्या आयुष्यामध्ये आली आणि प्राजक्तामुळे मात्र आज वैद्य परिवाराशी आमचं नातं जुळलं गेलं. आमची फारशी ओळख जरी नसली तरी सुद्धा आमचं हे नातं फक्त नावापुरतं नाही, जन्मोजन्मीचं ते नातं असं असणार आहे. आम्हाला तुझे आशीर्वाद हवे आहेत आणि ह्या नात्याला कधीही कुणाची दृष्ट लागून देऊ नकोस. आणि उद्या मात्र जाऊन वैदिभावांच्या दोन्ही मुली त्या घराचं सोनं करतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि त्यांच्या पाठीशी कायम उभा राहा. आणि माझा मुलगा आलोक आणि आरव यांच्या आयुष्यामध्ये सुखाची आनंदाची बरसात होऊन दे हीच माझी इच्छा आहे. आणि जर काही आमचं चुकलं वाकलं असेल तर आम्हाला माफ कर. प्राजक्ता सुद्धा घाबरूनच असते आणि आलोकडे बघत असते. आणि देवा, तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहून दे असं देवाला प्रार्थना करते. मात्र प्रीती म्हणते की वा सुलोचना, वा मॅडम, तुम्हाला खरंच मानलं आणि हे सगळं काही तुमच्याकडून आता शिकायला हवं. जे काही तुम्ही वागतात ना ते सगळं खरंच आता तर खूपच वेगळं आहे. नंतर गुरुजी म्हणतात की चला पुढच्या विधीला सुरुवात करूया. तर वैद्य म्हणतात की हो ठीक आहे. आणि या क्षणाची जर सगळेजण वाटच बघत आहे आतुरतेने. श्रेयश आणि प्रीती आता हे दोघे एका शेजारी शेजारी येतात आणि तेथे आल्यानंतर मात्र आता त्या दोघांना आता गंमतच पाहिजे असते. आता आलोक जेव्हा आतमध्ये येतो त्याला पूजेला आतमध्ये आणलं जातं. तेवढ्यात मात्र सगुणाने एक प्लॅन केलेला असतो. सगुणाने असा काहीतरी प्लॅन केलेला असतो की मात्र आता तृप्ती आहे तर तृप्ती मात्र आता फुलांचं ताट वगैरे घेऊन येत असते आणि सगुणा तिच्या पायामध्ये पाय घालते आणि पाय घालून मात्र आता जेव्हा ह्या तृप्तीला म्हणजे खाली पाडणार तर तिच्या हातात जे काही आता ही फुलं ते ताट असतं तर ते सगळं काही मात्र आता हे प्राजक्ता आणि आलोक या दोघींच्या म्हणजे त्या दोघांच्या अंगावरती फुलं पडतात आणि प्राजक्ताला धक्का लागतो आणि प्राजक्ता खाली पडणार तोच लगेच आलोक तिला धरतो आणि तिला धरून मात्र आता तो सावरतो आणि ते फुलं त्यांच्या अंगावर पडतात. फुलांचा वर्षाव होतो. तृप्ती खाली पडलेली असते तर कौत्सुभ तिला धरतो आणि तेव्हा भाग्य आहे. सगळेजण मात्र आलोक आणि प्राजू या दोघांकडे पाहत असतात. सगळ्यांना फारच आनंद होतो कारण प्राजक्ता आणि आलोक एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. एकमेकांकडे अगदी बघत असतात. भाग्याला फारच आनंद होतो आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ताच्या हातामध्ये अंगठी असते. सुलोचना आणि अंबिका मात्र दोघेही आता हसत असतात. प्राजक्ता बिचारी पूर्णपणे घाबरून जाते आणि प्राजक्ताचं आता आपल्या हातात जी अंगठी आहे तर त्या अंगठीकडे लक्ष जातं. आलोक मात्र प्राजक्ताकडे बघतो आणि तिच्या हातातील अंगठी मात्र तो बघून लगेच आपल्या हातामध्ये ती अंगठी घेतो आणि तेवढ्यात प्राजक्ताचा पुन्हा पाय घसरणार तोच लगेच आलोक पुन्हा तिला धरतो. एका हातामध्ये अंगठी असते आणि प्राजक्ता लगेच आता तेवढ्यात सावरता मात्र ती अंगठी आहे तर ती आपल्या बोटात अगदी आलोकच्या हातातून घालून घेते. सगळ्यांना इतका आनंद होतो. सगळेजण मात्र आता आनंदून हसत आहेत. सगळ्यांना खूपच आनंद होतो म्हणजे भाग्याला खूपच जास्त. आणि तेव्हा मात्र आता प्राजक्ता आपल्या बोटाकडे पाहत असते. ती अंगठी आलोकच्या हाताने तिच्या बोटात गेलेली असते आणि आता मात्र प्राजक्ताला ती अंगठी आपल्या बोटामध्ये आलोकच्या हातून घालून घ्यायची असते. ती बरोबर ते काम करते आणि बरोबर घालून घेते. भाग्य खुश होता, आनंदाने हसत असते आणि त्याच वेळेस सगळेजण इतके खुश होतात आणि आनंदाने टाळ्या वाजवतात. सगळ्यांना फारच आनंद झालेला असतो कारण आलोक ती अंगठी घालणार नाही त्यांना माहिती असतं आणि बरोबर सगुणाने मात्र शक्कल लढवून शेवटी आता हा योग जुळून आणलेला असतो. प्राजक्ता मात्र खुश होत बघत हसत असते आणि सगळ्यांना मात्र ती अंगठी दाखवते. आता आलोक इकडे तिकडे बघत असतो की नक्की काय झालं असेल आणि प्राजक्ता मात्र आता खूप खुश होते आणि हसते आणि ती अंगठी बरोबर तिने आता आपल्या बोटात घातलेली असते आणि ती सगळ्यांना दाखवते. आणि तेवढ्याच सुलोचना म्हणते की खरं तर ही अंगठी मीच गिफ्ट आणली होती प्राजक्तासाठी. ती अंगठी मीच तिला देणार होते पण तर आलोक लगेच रागाने सुलोचनाकडे बघत असतो. आलोकने तिच्या हातामध्ये घातले एवढं तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात. सगळ्यांना फारच आनंद होतो. आता आलोक पूर्णपणे कावरा झालेला असतो. त्याला काय करावं तेच काही कळत नसतं आणि शेवटी आता भाग्य आलोकडे पाहते. आता आलोकच्या हातामध्ये ती अंगठी प्राजक्ताला घालायची असते तरच त्यांचा साखरपुडा आता व्यवस्थित पार पडू शकतो. आता प्राजक्ताच्या हातात तर अंगठी गेलेली असते पण आता आलोकच्या हातामध्ये अंगठी कशी घालायची याचा प्रश्न मात्र आता प्राजक्ताला पडतो आणि भाग्याचं लक्षच असतं. तेव्हा सुलोचनाला असं वाटतं की आता सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळे आता जण पाहत असतात आणि सगळेजण आता प्राजक्ताकडे बघत आहे. प्राजक्ता किती खुश आहे. ती अंगठी तिच्या बोटात घातली गेलेली असते आणि त्याच वेळेस मात्र आता ती
अंगठी आणली जाते. तर आलोक पूर्णपणे कावरा बावरा झालेला आहे, त्याला काय करावं तेच काही कळत नसतं, कारण सगळेजण खुश होत टाळ्या वाजवत आहेत. तर मित्रांनो, हा भाग इथे संपलेला असतो. पुढील भागामध्ये आता जो काही महत्त्वाचा विधी राहिलेला आहे पुढचा, तर त्याला सुरुवात करूया असे वैद्यभाऊ म्हणतात. तर आता वैद्यभाऊ लगेच आता समोर येतात. आलोकला आता टोपी वगैरे घालतात आणि आलोकला पूजेला बसवतात आणि त्याच वेळेस चारुलता त्याचं औक्षण करायला येते. पण त्या ताटामध्ये आता लाल करंडा आहे कुंकवाचा, तर तो असतो. तेव्हा आलोक सरांना कुंकवाची ॲलर्जी आहे, लाल रंगाची ॲलर्जी आहे, त्यांना खूप राग येतो. हे प्राजक्ताच्या डोक्यात येतं. आलोक जेव्हा ते करंड्याकडे पाहत असतो आणि आता जेव्हा ही चारुलता त्याला कुंकू लावायला जाते, तिच्या बोटाला ते कुंकू असतं. प्राजक्ता आता म्हणते की आलोक सरांसमोर पुन्हा लाल रंग, तिला धक्काच बसलेला असतो. आणि जेव्हा मात्र आता तो लाल रंग बघतो आलोक, तर त्याच्या पूर्णपणे घामाच्या धारा सुरू होतात. त्याला पूर्ण इतका राग येतो. सुलक्षणा आता पूर्णपणे घाबरून जाते की नक्की काय होणार आहे. आणि त्याच वेळेस मात्र आलोक पूर्णपणे आपला राग आवरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जेव्हा चारुलता त्याच्या कपाळाला मात्र आता ते लाल रंग कुंकू लावायला जाते, तेव्हा मात्र आलोक रागानेच रिॲक्ट होतो. राग काही त्याला आवरत नसतो आणि लगेच तो रागाने चारुलताचा हात धरतो आणि हात जोराने हिसकावतो आणि उठून उभा राहतो आणि रागाने सगळ्यांकडे पाहत असतो. तेव्हा प्राजक्ता पूर्णपणे घाबरून जाते आणि नक्की आता काय होईल, आलोक कसा रिॲक्ट होईल याची भीती तिला वाटत असते. सुलक्षणाने आता प्राजक्ता दोघी पूर्णपणे घाबरून गेलेले आहेत आणि अंबिका सुद्धा. पण वैद्यभाऊ, भाग्य आणि चारुलता यांना असं वाटतं की नक्की आता हे सर्व काय सुरू आहे, नक्की आता ह्या आलोकला काय होत असेल. आता तो विचार करत आहे. म्हणून मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.